पुलाच्या कामावरून शेतकरी संतप्त, कनिष्ठ अभियंत्यास धक्काबुक्की करत आत्महत्येचा प्रयत्न। पिशोरमध्ये चकमकीसारखी परिस्थिती। पिशोर प्रतिनिधी असलम शेख। कन्नड तालुक्यातील पिशोर इथं आज एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। अंजना नदीवरील सुरू असलेल्या पुलाच्या कामावरून शेतकरी कृष्णा मोकासे यांनी थेट कामस्थळी विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। या पुलाचं काम त्यांच्या शेतातून जात असल्याचं आणि कुणीही ऐकत नसल्याचा आरोप करत त्यांनी हा तोफाचा निर्णय घेतला। दरम्यान शासकीय काम सुरू असताना त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता जालिंदर सोनवणे यांना धक्काबुक्की केली। या झटापटीत सोनवणे यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। कृष्णा मोकासे यांच्यावर संभाजीनगरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून कृष्णा मोकासे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय नारायण, दिलीप, जितेंद्र आणि हर्षल यांच्यावर शासकीय कामात अडथळा, शिवीगाळ, धक्काबुक्की आणि धमकी देण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू असून जमादार परमेश्वर दराडे, वसंत पाटील आणि व्ही.एस. भोटकर यांचा तपास करत आहेत। हे प्रकरण पुढे काय घडतं, दोषींवर कारवाई होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा GS9 मराठी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांच्या विविध समस्यांबाबत निवेदन सादर। सिल्लोड प्रतिनिधी वसीम शेख। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानदार संघटनेनं विविध समस्या आणि तक्रारी लक्षात घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांना निवेदन सादर केले। हे निवेदन अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघाचे अध्यक्ष DN पाटील यांच्या नेतृत्वात देण्यात आले। यावेळी प्रलंबित वाटप कमिशन, अधिक प्राधिकार पत्र, नूतनीकरण, मयत वारसदार प्रकरणे यांसह तहसील कार्यालयातील विलंब व गैरसोयीवर भर देण्यात आला। अनेक ठिकाणी चिरीमिरी मागण्याचे प्रकार होत असल्याचंही दुकानदारांनी निदर्शनास आणून दिलं। जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी उपस्थितांना सकारात्मक प्रतिसाद देत सर्व तक्रारींचं गांभीर्यानं परीक्षण करून योग्य मार्गदर्शन व सहकार्य केलं जाईल असं आश्वासन दिले। लहान मुलांच्या डाटामधील चुकांमुळे येणाऱ्या अडचणी, KYC व ऑनलाईन मशीनमधील अडचणींसंदर्भात विशेष लक्ष देण्यात आले। या निवेदन प्रसंगी सिल्लोड तालुका अध्यक्ष रफिक शेरखान, उपाध्यक्ष राधे श्याम काका कुलवान, कन्नडचे सुलतानभाई पठाण, पैठणचे प्रकाश निकालजी आदी पदाधिकारी उपस्थित होते। घाटनांद्रा इथं जिल्हा पशुसंवर्धन विभाग औरंगाबाद संभाजीनगर मार्फत एक दिवसीय कार्यशाळेत घाटनांद्रा फार्मर प्रोड्युसर कंपनी धारकला सिल्लोड यांचे स्मार्ट गोट फार्मचे स्मार्ट पशुपालक यांना प्रशिक्षण देण्यात आले। जिल्हा प्रतिनिधी अमजद कुरेशी। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा इथं शेळ्यांना विविध बाजारपेठांमध्ये फार उठाव आहे। शेतकरी वर्ग हा शेतीसोबत काही व्यवसाय करावा तर शेळी पालन हा सर्वात कमी खर्च, यात खूप जास्त उत्पन्न देणारे उद्योग आहे। शेळी पालन ही एक उद्योग तसेच उद्योजक म्हणून काम करा, जेणेकरून शेतकरी वर्ग पुढे उद्योजक म्हणून ओळख निर्माण करण्यात मदत होईल असं डॉक्टर देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केलंय। तसेच डॉक्टर सीमा पठाण यांनी शेळ्यांना आहार कसे द्यावे, कोणकोणत्या वेळेस कोणकोणते द्यावे, आहारामध्ये आजोला सायलेन्स फीड स्वतः तयार कसे करावे याबद्दल सखोल मार्गदर्शन केले। डॉक्टर रत्नाकर पेडगावकर यांनी लसीकरण हा शेळ्यांसाठी संजीवनी आहे, लसीकरण वेळेवर घ्यावे व शेळी निरोगी ठेवावी। तसेच स्मार्ट पशुपालक कार्यशाळा व्यवस्थापन डॉक्टर विजय फुंसे यांनी अतिशय सुंदर प्रमाणे केले। स्मार्ट गोट फार्मचे डायरेक्टर रफिक शेख यांनी जिल्हा पशुसंवर्धन विभाग यांचे आभार मानले व पशुपालक यांना प्रमाणपत्र देऊन वाटप करण्यात आले। पशुपालक यांनी डाळबट्टी जेवणाचा आस्वाद घेऊन घरी परत निघाले।